नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर क्लास 5 स्कॉलरशिप इंटेलिजंट टेस्ट म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपण आजपासून बघत आहोत चॅप्टर नंबर 10 दॅट इज सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषालाच कोड म्हणतात. ठीक आहे. यामध्ये जो पहिला पार्ट आहे अक्षरांसाठी अक्षरांचा वापर करायचा आहे म्हणजे लेटर्स फॉर लेटर्स. ठीक आहे. हा भाग आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 10.1 जी आहे नवनीतच्या बुक मधून. तर इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असो किंवा मराठी मिडियमचे हा भाग सर्वांसाठी सेम आहे, फक्त क्वेश्चन्स इंग्लिश मीडियम साठी थोडे वेगळे असू शकतात. ठीक आहे. तर बघूया क्वेश्चन नंबर 1. त्याआधी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे. बघूया क्वेश्चन नंबर 1. यामध्ये काय दिलेलं आहे, एका सांकेतिक भाषेत सीएटी कॅट हा शब्द WYE असा लिहितात. म्हणजे कॅट साठी लिहितात WYE. ठीक आहे. अशा पद्धतीने हा शब्द एका सांकेतिक भाषेत लिहिला जातो म्हणजे कोड लँग्वेज मध्ये. MEN मेन हा शब्द लिहिण्यासाठी MUL हे लेटर्स वापरतात. ठीक आहे. आणि DOG डॉग लिहिण्यासाठी VKS हे लेटर्स वापरले जातात. VKS. ठीक आहे. तर आपल्याला म्हटलं आहे की याच नुसार म्हणजे अशाच लँग्वेज मध्ये OX चा विरुद्ध लिंगी शब्द, OX चा विरुद्ध लिंगी. आता OX म्हणजे काय होते, तर OX झाला ऑक्स आणि ऑक्स चा विरुद्ध लिंगी म्हणजे अपोजिट जेंडर वाला. तर अपोजिट कोण आहे ऑक्सच्या, काऊ. म्हणजे ऑक्सच्या अपोजिट आपल्याला माहित आहे काऊ येते आणि आपल्याला काऊला या कोड लँग्वेज नुसार कसं लिहिता येईल ते विचारलेलं आहे. आता इथे बघा कॅट साठी WYE लिहिलेलं आहे. इथे 3 अक्षर आहे, इथे 3 अक्षर आहे. याचा अर्थ आपण काय समजू की C साठी W आहे, A साठी Y आहे आणि T साठी E आहे. इथे मेन साठी MUL लिहिलं आहे म्हणजे M साठी M वापरला, E साठी U वापरला, N साठी L वापरलेला आहे. तसंच इथे डॉग साठी VKS आहे म्हणजे D साठी V, O साठी K आणि G साठी S आलेला आहे. यानुसार आपल्याला COW काऊ साठी लिहायचं आहे. आता बघा इथे C आलेला आहे, इथे C आलेला आहे का, हो. मग C साठी काय आहे ते W, म्हणून आपण इथे C साठी काय घेऊया तर W घेऊया. O साठी इथे O साठी काय वापरलेला आहे K, म्हणून आपण इथे O साठी घेऊया K. आणि W साठी इथे बघा काय आलेला आहे, इथे C साठी W आहे, याचाच अर्थ W साठी C घ्यावा लागेल म्हणजे W साठी आपण घेऊया इथे C. तर आपला आन्सर झालेला आहे WKS. म्हणजे ऑप्शन मध्ये आहे का WKS, सॉरी WKC ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2. एका सांकेतिक भाषेत MEN मेन साठी ABC लिहितात. बघा इथे MEN मेन साठी काय लिहिलेलं आहे ABC. NET नट साठी काय लिहिलेलं आहे, नट साठी लिहितात D, K आणि B स्मॉल लेटर्सचा यूज केलेला आहे. आणि MAT मॅट साठी लिहितात LCD. तर आपल्याला प्रश्न विचारला आहे की TEAM टीम हा शब्द कसा लिहाल. TEAM आपल्याला सांकेतिक भाषेत लिहायचा आहे. ठीक आहे. तर इथे बघा 3 अक्षर इथे आहे, इथे 3 अक्षर आहे. म्हणजे आपण इथे जर विचार केला तर M साठी A आला असेल. ठीक आहे. आणि E साठी B आला असेल, N साठी C आला असेल. पण इथे जर N बघितला तर N साठी इथे D आलेला आहे. ठीक आहे. मग अशा वेळेस काय करायचं, जे आपल्याला मेन, नट आणि मॅट आहे यामध्ये पहिलं बघायचं की तिघांमध्ये सारखं कोणी आहे का. ठीक आहे. याला मी दुसऱ्या पद्धतीने लिहितो. इथे नट लिहिलं NUT नट साठी DKB. ठीक आहे. त्यानंतर MAT मॅट साठी लिहू आपण LCD. या आधीच्या प्रश्नामध्ये आपण पहिल्या लेटर साठी पहिलं लेटर इथं वापरलं होतं, पण इथे तसं होत नाहीये. का बरं, कारण इथे लेटर्स इथे रिपीट झालेला आहे. इथे N रिपीट आहे, इथे N आलेला आहे पुन्हा. ठीक आहे. आता इथे N साठी जर आपण C म्हटलं तर इथे N पहिला आहे तर इथे D होऊन जाईल. मग इथे N साठी C नाही, इथे N साठी D असं घेता येणार नाही. मग अशा वेळेस काय करायचं, आपण यामध्ये सगळ्यात आधी बघायचं की तिन्ही मध्ये काही कॉमन आहे का. तिघाही मध्ये म्हणजे तीनही वर्ड मध्ये कोणतं असं लेटर आहे का जे तीनही वर्ड मध्ये आलेलं आहे. पण या तीनही मध्ये कोणतं आलेलं नाही आहे. ठीक आहे.
इथे यम आहे पण इथे नाही आहे. ठीक आहे, इथे यन आहे, इथे आहे पण इथे नाही आहे. म्हणजे तिघांमध्ये कॉमन कोणतं नाही. मग अशाच काय करायचं, आधी तर तिन्ही मध्ये कॉमन आहे का बघायचं. मग नसेल तर पहिला आणि दुसऱ्यामध्ये बघायचं. पहिला वर्ड आणि दुसऱ्या वर्ड मध्ये काय कॉमन आहे. बघा इथे यन आहे आणि इथे सुद्धा यन आहे. मग यामध्ये बघायचं लेटर कोणतं सारखेलेलं आहे. इथे बी आलेला आहे आणि इथे बी. म्हणजे याचा अर्थ काय होईल की यन साठी बी आलेला आहे. ठीक आहे, मग पाहायचं आता पहिल्या आणि दुसऱ्या मध्ये झाले. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्ड मध्ये बघूया, सेकंड आणि थर्ड वर्ड मध्ये. ठीक आहे, या दोघांमध्ये काय कॉमन आहे, इथे टी आहे. इथे बघा टी आलेला आहे आणि इथे टी आहे. मग इथे सेकंड आणि थर्ड मध्ये लेटर कोणतं रिपीट आहे, डी आणि डी. इथे डी आहे, इथे डी. याचा अर्थ टी साठी लेटर आलेला आहे डी. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये झालं. आता पहिल्या आणि तिसऱ्या मध्ये बघायचं, फर्स्ट आणि थर्ड मध्ये. म्हणजे पहिला आणि तिसरा, बघा इथे एरो दाखवलेला आहे मी. पहिला वर्ड आणि तिसरा वर्ड मध्ये काय कॉमन आहे, इथे यम आहे आणि इथे सुद्धा यम आलेला आहे. म्हणजे हा यम आणि हा यम इथे कॉमन आहे. मग फर्स्ट आणि थर्ड मध्ये इकडे उजव्या बाजूला कोणतं लेटर आहे, इथे सी आलेला आहे. हा सी आणि हा सी. ठीक आहे, याचा अर्थ यम साठी आलेला आहे सी. ठीक आहे, यम इक्वल टू सी झाला. आता बाकीच्यासाठी आपल्याला वर्ड कोणता लिहायचा होता, टीम. टीईएम, टीम लिहायचा आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला टी साठी पाहिजे. टी साठी आलेला आहे, ई साठी नाही आलेला आहे. मग इथे बघा पहिल्या याच्यामध्ये ई आहे, इथे बी आणि सी गेले म्हणजे राहिला ए. याचा अर्थ ई साठी होईल ए. ठीक आहे, आणि इथे बघा आपल्याला ई मिळाला, ए पाहिजे. ए इथे आहे. आता इथे बघा लेटर कोणतं राहिलेला आहे, एल. याचा अर्थ ए साठी एल आला असेल. ठीक आहे, तर ए साठी आलेला आहे स्मॉल एल. आता आपल्याला टीम लिहायचं आहे. ठीक आहे, तर टी साठी काय आलेला आहे, डी. त्यानंतर ई साठी आलेला आहे स्मॉल ए. त्यानंतर कॅपिटल ए साठी आला आहे स्मॉल एल आणि कॅपिटल एम साठी आलेला आहे सी. तर डी ए एल सी हे आपल्याला टीम साठी सांकेतिक भाषेत लिहिता येईल. मग यामध्ये कोणता ऑप्शन आहे, डी ए एल सी. तर ऑप्शन नंबर थर्ड इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3. एका सांकेतिक भाषेत गलका हा शब्द गाला कसं लिहितात. म्हणजे बघा इथे गलकासाठी वापरतात गालाक. ठीक आहे, निडर हा शब्द नडिरी असा लिहितात. निडरला जर सांकेतिक भाषेत लिहायचा आहे कोड लँग्वेज मध्ये तर नडिरी असं लिहिल्या जाते. आणि खेचर हा शब्द लिहिताना खचेरी लिहितात. तर आपल्याला विचारलेला आहे की अशाच सांकेतिक भाषेमध्ये गलोल हा शब्द कसा लिहाल. गलोल हा शब्द कसा लिहाल त्यासाठी आपल्याला विचारलेला आहे आणि 4 पर्याय दिलेला आहे. म्हणजे गोलोल लिहाल, गललो लिहाल, गोललो लिहाल की गोलोलो लिहाल. ठीक आहे, आता इथं कशासाठी काय दिला ते आधी आपण समजून घेऊया. तर आपल्याला म्हटलं आहे की गलका, गलका, गलका लिहिण्यासाठी कशाचा वापर केलेला आहे, गालाकचा. ठीक आहे, गलकाला लिहिला आहे गालाक. दुसरं काय आहे, दुसरं आहे निडर. निडरला लिहिण्यासाठी कशाचा वापर केला बघा. निडर जर आपल्याला लिहायचं आहे तर सांकेतिक भाषेमध्ये लिहिलेलं आहे नडिरी. काय लिहिलेलं आहे, नडिरी. न डी आणि री याची वेलांटी पण पहा डावीकडून दिलेली आहे, लहान वेलांटी आहे. आणि खेचर जर लिहायचा आहे, ठीक आहे, खेचर लिहिण्यासाठी वापर केलेला आहे खचेरेचा. खेचर साठी खचेरे लिहिलं आहे, खचेरे. आता आधी हे समजून घेऊया आपण. सगळ्यात पहिलं बघा गलकासाठी गा ला क लिहिलाय. म्हणजे इथे ग चा गा केलेला आहे, ग चा गा झालेला आहे. ठीक आहे, इथे ल चा ला झालेला आहे आणि का चा क झालेला आहे. ठीक आहे, एक ग मध्ये एक मात्रा दिली आहे, ल मध्ये एक मात्रा दिली आहे आणि क ची मात्रा कमी केलेली आहे. तसंच निडर साठी ही जी वेलांटी आहे ही ड आणि र ला दिलेली आहे. ठीक आहे, खेचर मध्ये ख ची जी मात्रा आहे ती च आणि र ला दिलेली आहे. असे बदल झालेले आहेत. तर आपल्याला यानुसार पाहायचं आहे गलोल. तर आपला शब्द आहे गलोल. ठीक आहे, गलोल. गलोल शब्द आपण कसा लिहू हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. इथे ग साठी गा आलेला आहे. ठीक आहे, मग इथे ग साठी आपण गा लिहू. तर ग साठी लिहिला इथे आपण गा. पण इथे
ला आलेला आहे, ल साठी ला आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे इथे ल आहे तर ल साठी आपण ला लिहू शकतो यानुसार. ठीक आहे, तर ल साठी समजा आपण इथे लिहिलं ला. आता इथे लो राहिलेला आहे. आता ऑप्शन मध्ये बघा गा आणि ला, ऑप्शन मध्ये गा आणि ला कुठेच नाही आहे, म्हणजे हा संबंध इथे लागत नाही. मग इथे आपल्याला दुसऱ्या पद्धतीने विचार करावा लागेल. तर आपण इथे काय करू शकतो, तर इथे बघा आपण दुसऱ्या पद्धतीने विचार करूया. यामध्ये गलकामध्ये क ला आ ची मात्रा लागली आहे, ही आ ची मात्रा जी आहे ती ग ला पण दिली, ला पण दिली, म्हणजे गा आणि ला झालेला आहे. इथं निडर मध्ये न ला छोटी ई ची मात्रा आहे, ती दुसरा जो अक्षर आहे ड आणि र या दोघांना इथे दिलेली आहे. इथे बघा खेचर मध्ये ख ला ए ची मात्रा आहे, ही ए ची मात्रा च आणि र दोघांनाही दिली आहे, म्हणजे खचेरे झाला. मग इथे सुद्धा आपण तसंच करूया. इथे बघा ल ला ओ ची मात्रा आहे. ठीक आहे, तर ही जी ओ ची मात्रा आहे ही आपण ग ला पण देऊ, म्हणजे काय होईल, गो होईल, ग चा होईल गो. ठीक आहे, लो ही मात्रा या मधल्या अक्षरामधून ही मात्रा निघून जाईल, म्हणजे इथे राहील फक्त ल. आणि त्यानंतर तिसरं जे अक्षर आहे ल याला पण ती मात्रा जाईल, म्हणजे ल ला ओ ची मात्रा लो होईल. म्हणजे हा जो गलोल जो शब्द आहे तो आपण लिहू शकतो गो ल लो. तो गो ल लो इथे ऑप्शन मध्ये कुठे आलेला आहे, गो ल लो, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 4. एका सांकेतिक भाषेत फ म्हणजे प, म्हणजे फ ला प लिहितात, फ ला प असं लिहितात. द म्हणजे थ, द ला थ असं लिहितात. ठीक आहे, आणि व म्हणजे ल, व ला लिहिण्यासाठी ल चा वापर करतात. तर आपल्याला म्हटलं आहे की विनम्र हा शब्द कसा लिहू आपण, विनम्र कसा लिहिता येईल ते आपल्याला प्रश्नचिन्ह त्यांनी दिलेलं आहे. त्यासाठी आपल्याला इथे 4 पर्याय दिलेले आहे. एक आहे ली ध भ्र, दुसरा आहे ली ध भ्य, तिसरा आहे शी प य ला र ची इथे रफा दिलेला आहे, आणि ली प ब्र. तर या 4 पैकी कोणता येईल. आता इथे जर आपण बघितलं तर इथे आलेला आहे वी, इथे वी वगैरे आहे नाही, फक्त व आहे. न साठी इथे काहीच नाही आहे, म्हणजे आता फ साठी प का बरं वापरलं असेल, द साठी थच का बरं वापरलं असेल, आणि व साठी ल का बरं वापरलं असेल, याचा आपल्याला विचार करावा लागेल. मग यासाठी आपल्याला जे क पासून ज्ञ पर्यंतचे अक्षर आहे ते माहित पाहिजे. ते कसे आहे, जसं क, ख, ग, घ, अंग. ठीक आहे, त्यानंतर च ची च, छ, ज, झ, य. ठीक आहे, त्यानंतर ट, ठ, ड, ढ, न. त्यानंतर त, थ, द, ध, न. त्यानंतर प, प, ब, भ, म. त्यानंतर येते य, र, ल, व, श. त्यानंतर श, स, श, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, श आणि ञ. अशा पद्धतीने आपण ते लिहितो. तर इथे आपण जर बघितलं तर फ साठी प लिहिला, फ कुठे आहे, इथे प फ, फ साठी प लिहिलं, म्हणजे फ च्या आधीचं अक्षर प घेतलेला आहे फ साठी. त्यानंतर द साठी थ घेतलं, द कुठे आहे, इथे द आहे, त्याच्यासाठी थ घेतलं, म्हणजे द साठी त्याच्या आधीचं अक्षर थ घेतलेलं आहे. व साठी ल घेतलं, इथे व कुठे आहे, इथे व साठी ल, म्हणजे व च्या आधीचं अक्षर इथे ल घेतलेलं आहे. ठीक आहे, आता याच पद्धतीने आपल्याला इथे विनम्र साठी लिहायचं आहे. आता इथे आपल्याला जरी इथे वेलांटी दिलेली आहे, मग यासाठी आपण बाराखडीचा वापर करायचा. जसं आ ची मात्रा येईल तर का खा गा घा. ठीक आहे, की खी गी घी, कु खू गु गु, अशा पद्धतीनं. मग आता इथे पहिला आलेला आहे वी. ठीक आहे, आता व साठी आपण त्याच्या आधीचं अक्षर ल घेतो, मग वी साठी त्याच्या आधीचं अक्षर होईल ली. ठीक आहे, व ला ई ची मात्रा लागली तर ल सुद्धा लागेल, म्हणजे व साठी ल घेतो तर ल ला ई ची मात्रा झाली ली. ठीक आहे, त्यानंतर बघा न आलेला आहे, इथे न कुठे आहे, इथे न आहे, तर न च्या आधी आपण घेतो ध. ठीक आहे, मग आपण इथे न साठी घेऊया ध, आणि त्यानंतर आला म ला र चा रफा म्र, तर म च्या आधी आपण भ घेतो, मग आपण इथे भ ला इथे जर र ची मात्रा लागली तिथे पण आपण देऊ अशी, तर ली ध भ्र असं आपण ते लिहू शकतो. ते यामध्ये आहे का, ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. पण इथे ऑप्शन म्हणजे आन्सर्स मध्ये
भ ला य ची मात्रा दिली आहे म्हणजे भ्य केलेला आहे. हे लक्षात नाही आलं की इथे भ्य का बरं गेलेला आहे, कारण आन्सर मध्ये हे आन्सर दिलं आहे. पण मला असं वाटतं की ली ध भ्र हे इथे करेक्ट उत्तर आहे. पण इथे ऑप्शन मध्ये तर आहे पण हे करेक्ट उत्तर नाही आहे. मग यासाठी काय केलेलं आहे यांनी, म्रला म ला फोल्ड केलं. जसं म्र म्हणजे काय होते बघा, म्र म्हणजे होते म आणि र, म अधिक र होते. ठीक आहे. तसंच इथे आपण जर बघितलं तर म साठी आपण काय लिहितो, म च्या आधी काय येतो, भ येतो. म्हणजे आपण घेऊया म साठी तो भ घेतलेला आहे. ठीक आहे. आणि इथे र पण आलेला आहे. र च्या आधी काय येते, र च्या आधी ये येतो. म्हणजे इथे आपण य घेऊया. ठीक आहे. तर भ आणि य पासून इथे भ्य अक्षर दिलेलं आहे. म्हणजे भ आणि य साठी आपण अर्धा भ आणि त्याला य घेऊ शकतो. मग इथे जो उत्तर होईल करेक्ट, तर ते होईल आपलं अर्धा भ आणि त्याला य. तर ली ध भ्य हे उत्तर आहे. म्हणजे यामध्ये ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट राहील. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 5. एका सांकेतिक भाषेत परला फल लिहितात. परला फल आपण इथे लिहूया ते परला लिहितात फल. ठीक आहे. दुसरा आहे कल. कलला काय लिहितात, कलला लिहिल्या जाते ख असं. त्यानंतर दिला बळ. बळला कसं लिहितात, तर बळला लिहिला जाते भक्ष. तर आपल्याला विचारला की अशाच प्रमाणे सैला काय लिहायचं. ठीक आहे. सैला काय लिहायचा हा प्रश्न आहे. तर आता इथे बघा परला फल लिहिलाय. तर पहिलं असं जर असेल तर तिन्ही मध्ये बघून घ्यायचं सारखं काही आहे का. तीन म्हणजे सारखं इथे काहीच नाही आहे. त्याच्यामुळे आपण असं इथे घेऊ की प साठी प आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर र साठी ल आलेला आहे. अशा पद्धतीनं क साठी ख असेल, ल साठी व असेल. पण इथे ल साठी र आलेला आहे. तर इथे ल साठी व घेता येणार नाही. इथे ब साठी भ घेऊ, अळ साठी अक्ष घेऊ. आपल्याला लिहायचं आहे सय. तर इथे स साठी काहीच नाही आहे ना, य साठी काही आहे इथे. त्याच्यामुळे इथे या पद्धतीने आपल्याला विचार करता येणार नाही. ठीक आहे. पण इथे जर बघितलं तर प साठी फस का बरं घेतलं, र साठी लस का बरं घेतलं. पुन्हा आपण तिथे क ख ग घ बघूया. क ख ग घ अंग. ठीक आहे. च छ ज झ य. ठीक आहे. त्यानंतर ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स अळ अक्ष आणि ज्ञ. याचा पुन्हा वापर करूया. आता कसं करायचं बघा. प साठी फ, प बघा कुठे आहे इथे, इथे प आहे. त्याच्यानंतर फ म्हणजे प साठी फ म्हणजे समोरचं अक्षर आलेलं आहे. ठीक आहे. प साठी फ म्हणजे प च्या समोरचं अक्षर घेतलेलं आहे. इथे बघा क ल, क साठी ख आहे, क इथे आहे, क साठी ख घेतलेला आहे. आणि ल साठी व, ल कुठे आहे इथे बघा, इथे आहे ल आणि इथे व, म्हणजे इथे ल साठी घेतलेला आहे व समोरचं अक्षर. तसंच इथे बघा ब साठी घेतलेला आहे भ. मग इथे ब आहे, इथे ब बघा कुठे आहे, इथे आहे. ब साठी भ म्हणजे ब च्या समोरचं अक्षर भ घेतलेलं आहे. आणि अळ साठी अक्ष, अळ साठी अक्ष म्हणजे अळच्या समोरचं अक्षर अक्ष घेतलं आहे. मग अशाच पद्धतीने आपल्याला जर स लिहायचं आहे तर स साठी घेऊ स च्या समोरचं अक्षर. स कुठे आहे, इथे हे आहे. स च्या समोर येते ह, त्याच्यामुळे आपण स साठी घेऊया ह. त्यानंतर य इथे बघा इथे आहे. य च्या समोरचं अक्षर घेऊया. य साठी य च्या समोरचं अक्षर म्हणजे र घेऊया. इथे घेऊया र, तर इथे होईल हर. तो ऑप्शन मध्ये आहे का हर, हो. तो ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 6. एका सांकेतिक भाषेत FARMER फार्मर. इथे बघा फार्मरला कसं लिहितात, FARMER. फार्मर जर लिहायचं आहे तर त्याला लिहितात AMRFRE. आपण याच्या खाली लिहूया AMRFRE असा लिहिलेला आहे. ठीक आहे. तर आपल्याला विचारलं आहे की पिकल कसं लिहाल. PICKLE हा शब्द आपण इथे कसा लिहू ते इथे विचारलेला आहे. तर
बघा इथे फार्मर मध्ये हा जो ए आहे हा पहिल्या स्थानी आलेला आहे इथे. ठीक आहे, हा ए पहिल्या स्थानी गेला, हा एम दुसऱ्या स्थानी गेला आणि हा आर तिसऱ्या स्थानी इथे गेलेला आहे. ठीक आहे, आणि मग एफ आर ई हे शेवटी गेलेले आहे. म्हणजे इथे जर आपण क्रम दिला, नंबर जर दिले तर बघा 1 2 3 4 5 6 असे नंबर दिले. आता इथे लेटर कशा लिहिले बघा, ए म्हणजे कोणता, दुसऱ्या नंबरचा, एम म्हणजे चौथ्या नंबरचा, आर म्हणजे 6व्या नंबरचा घेतलेला आहे. आणि त्यानंतर 1 3 बघा, एफ हा 1 वर आहे, आर हा 3 वर आहे आणि नंतर काय ई हा 5 वर आहे. ठीक आहे, हे घेतलेलं आहे 1 3 5. म्हणजे तुम्ही असं समजा की इव्हन नंबर, इव्हन म्हणजे ज्याला आपण म्हणतो सम क्रमांकावरचे आधी आलेले आहे आणि विषम क्रमांकावरचे नंतर आलेले आहे. तर असाच इथे आपण संबंध लावू. पहिला आपण याला नंबर देऊन देऊ, 1 2 3 4 5 6. ठीक आहे, आता इथे काय होईल आपल्याला, पहिलं पाहिजे 2 4 6 2 4 6 वाले, त्याच्यानंतर पाहिजे 1 3 5 1 3 5 वाले अक्षर नंतर पाहिजे. मग आता इथे बघा 2 वर कोण आहे, आय आहे, 4 वर कोण आहे, के आहे, 6 वर कोण आहे, ई आहे, 1 वर पी, 3 वर सी आणि 5 वर कोण आहे, एल. तर आय के ई पी सी एल असा हा आपल्याला इथे लिहिता येईल. तर ऑप्शन मध्ये आहे का आय के ई पी सी एल, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. एका सांकेतिक भाषेत s इक्वल टू एन लिहितात, म्हणजे s साठी n हे अक्षर वापरलेलं आहे. त्यानंतर y साठी t वापरलेला आहे, कॅपिटल Y साठी स्मॉल t आणि कॅपिटल J साठी स्मॉल e हे अक्षर वापरलेलं आहे. तर आपल्याला म्हटलं आहे की PIN पिन हा शब्द कसा लिहायचा, PIN पिन कसा लिहू हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. आता s साठी n का बरं वापरलं, y साठी t का बरं वापरलं, j साठी e का बरं वापरलं, याचा आपल्याला विचार करावा लागेल. तर एबीसीडी म्हणताना n आणि s अंतर आहे पूर्ण. ठीक आहे, तर इथे आपल्याला आधी आपण A to Z लेटर्स घेऊन घेऊया. तर आपण अक्षर मालिकेमध्ये ए पासून y पर्यंतची अक्षर मालिका घेतो आणि यामध्ये आपण डावीकडून उजवीकडे नंबर देतो. ए ला जसं 1 देतो, ठीक आहे, तर 1 2 3 4 5 असं करत करत y ला आपण देतो 25 नंबर. फ्रॉम लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे असे आपण त्यांना नंबर देतो. जर आता इथं बघितलं तर s कोणत्या नंबरवर येतो, बघा s साठी n आलेला आहे. ठीक आहे, s साठी n का वर आलेला आहे, s कोणत्या नंबरवर आहे बघा इथे, s 5 10 15 16 17 18 19. तर s आलेला आहे इथे 19 नंबरवर. आणि n कितीवर आलेला आहे, n इथे आहे, तर 5 10 10 आणि 4 14 नंबरवर आलेला आहे, n आलेला आहे 14 नंबरवर. तसंच y आणि t मध्ये बघा, y कोणत्या नंबरवर आहे आणि t कोणत्या नंबरवर आहे. जर y बघितलं तर 25 वर आहे. ठीक आहे, आणि t जर बघितलं तर t येते इथे 20 नंबरवर. त्यानंतर जे साठी ई, जे कोणत्या नंबरवर आहे आणि ई कोणत्या नंबरवर आहे ते पाहू. जे आहे इथे 10 नंबरवर आणि ई आहे इथे 5 नंबरवर. ठीक आहे, आता इथे जर बघितलं आपण या दोघांचा डिफरन्स जर केला 19 मायनस 14 तर 5 येतो. इथे सुद्धा बघा 25 मायनस 20 केला तर हाही 5 येतो आणि 10 मायनस 5 केलं तर हा सुद्धा 5 येतो. म्हणजे पिन साठी असे अक्षर घ्यावं लागेल आपल्याला ज्यामध्ये 5 चा डिफरन्स असेल लेटर मध्ये. ठीक आहे, तर s च्या आधीचा 5वा नंबर n आहे म्हणून s साठी n घेतलेला आहे असा विचार करा. s च्या आधीचं 5वं लेटर n, y च्या आधीचं 5वं लेटर t आहे, j च्या आधीचं 5वं लेटर e आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला इथे बघायचं आहे. ठीक आहे, तर p चा नंबर बघा कोणता आहे इथे, p येतो इथे 16 नंबरवर. 16 मायनस 5 करा तर होते 11 नंबरवर कोण आहे, k येतो. ठीक आहे, किंवा असं बघा p च्या आधीचं 5वं लेटर, p च्या आधी 5वं कोणतं आहे, 1 2 3 4 5, 5व्या नंबरवर k येतो. त्याच्यामुळे p साठी घेऊया आपण k, p साठी घेतला k. त्यानंतर i इथे बघा इथे आहे, i च्या आधीचं 5वं लेटर घ्या, i इथे आहे त्याच्या आधी 5वं, 1 2 3 4 5, 5वं लेटर d येते. म्हणजे आपण इथे i साठी घेऊया d. ठीक आहे, आणि n कुठे आहे बघा इथे, n इथे आहे. आता n च्या आधीचं
पाचवं लेटर, एन पासून आधी पाचवं लेटर 1 2 3 4 5 तर आय येतो. म्हणजे इथे आपल्याला एन साठी घ्यायचं आहे आय. ठीक आहे. तर इथे बघा कोणत्या पी साठी के, म्हणजे आपला आन्सर काय होईल, आधी के त्यानंतर डी आणि त्यानंतर आय. तर के डी आय हे येईल. ऑप्शन मध्ये आहे का के डी आय? के डी आय ऑप्शन नंबर फर्स्ट. पण आपल्याला इथे बघा स्मॉल लेटर घ्यायचे आहे. के डी आय इथे पण आहे आणि इथेही आहे, पण इथे कॅपिटल लेटर साठी स्मॉल लेटर घेतले आहे, त्याच्यामुळे आपल्याला पण स्मॉल लेटर घ्यावं लागेल. म्हणजे स्मॉल के, स्मॉल डी आणि स्मॉल आय हे आपलं करेक्ट आन्सर राहील. तुम्ही हे जर आन्सर केलं तर हे तुमचं चुकून जाईल, कारण इथे कॅपिटल साठी स्मॉल लेटर घेतले आहे. त्याच्यामुळे के डी आय ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 8. एका सांकेतिक भाषेत सहज, सहज साठी क ख ग लिहितात. ते आपण इथे लिहून घेऊया. तुम्ही पण एक्झाम मध्ये क्वेश्चन पेपर मध्ये खाली जे रफ जागा दिलेली असते रफ करण्यासाठी, तर तिथे पहिले हे असं लिहून घेत जा. ठीक आहे. कसं बघा, सहज पहिले दिलेलं तुम्हाला सहज. सहज साठी काय लिहितात, तर क ख ग लिहितात. ठीक आहे. त्यानंतर शहर, शहर साठी काय लिहिलेलं आहे इथे, शहर साठी ख छ ड, खजड, ख छ आणि ड लिहितात. त्यानंतर दिलाय सहर, सरळ, सरळ साठी लिहिलेलं आहे ब ग ज. तर आपल्याला विचारलंय की अशाच पद्धतीने तुम्ही शळद साठी काय लिहाल, श ळ आणि ज साठी काय लिहाल ती इथे विचारलेलं आहे. आता इथे बघा 3 अक्षरासाठी 3 अक्षरे दिलेली आहेत. मग अशा वेळेस काय करायचं की काही इथे रिपीट झालंय का ते बघायचं. म्हणजे रिपीट कसं झालंय पहिलं बघायचं, पहिलं तिघही मध्ये आहे का, पहिलं तीनही मध्ये बघा ॲरो दाखवलेला आहे. याचा अर्थ की तीनही शब्दांमध्ये काही अक्षर कॉमन आहे का. इथे जर तिघांमध्ये बघितलं तर तिघांमध्ये एकही अक्षर कॉमन नाही, तीनही मध्ये असायला पाहिजे. जसं हा स आहे तर इथे स नाही आहे, इथे आहे. सा ह इथे ह आहे पण इथे नाही. इथे ज आहे तर ज इथे दोघांमध्ये नाही. असं तिघांमध्ये पाहायचं की सारखं काय आहे. मग त्याच्यात तिघांमध्ये जर सारखं नसेल तर मग पहिल्या आणि दुसऱ्यात बघायचं. ठीक आहे. पहिला शब्द आणि दुसरा शब्द यामध्ये सारखं काय आहे. तर इथे जर बघितलं तर इथे ह आहे, दोन्ही मध्ये सारखा. मग इथे सांकेतिक भाषेमध्ये कोणता अक्षर सारखा आलेला आहे, इथे आलेला आहे ख. याचा अर्थ ख साठी वापरलेला आहे ख. ठीक आहे. त्यानंतर आता पहिल्या आणि दुसऱ्या मध्ये झालं. आता काय करा, दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये काय सारखं आहे ते पहा. ठीक आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये इथे र सारखे आहे, इथे र आलेला आहे, इथे र. इथे काय सारखं आहे, झ आहे, इथे झ आहे, इथे झ, म्हणजे र साठी आलेला आहे झ. तर आपण इथे र साठी घेऊया झ. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये झालं. आता पहिल्या आणि तिसऱ्या मध्ये पाहायचं, फर्स्ट आणि थर्ड, फर्स्ट आणि थर्ड. ठीक आहे. फर्स्ट आणि थर्ड मध्ये सारखा आलेला आहे स. इथे बघा स आहे आणि इथे सुद्धा स आहे. ठीक आहे. मग इथे पहिल्या आणि तिसऱ्या मध्ये सारखं काय आहे, तर इथे ग आलेला आहे, हा ग आणि हा ग. म्हणजे याचा अर्थ स साठी आलेला आहे ग. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे आधी अंडरलाईन करून घ्यायचं. आता तुमच्याजवळ वेगवेगळे पेन नाही राहणार, तर एकाला एक म्हणजे एक सिंगल लाईन, दुसऱ्याला 2 सिंगल लाईन, अशा पद्धतीने करायचं. त्यानंतर आपल्याला पाहिजे शळज. शळज साठी काय लिहाल, तर इथे बघा आता श, इथं शर आलेला आहे आणि इथं कोणतं अक्षर आलेलं आहे ड, म्हणजे श साठी आलेला आहे ड. त्यानंतर पाहिजे अळ, इथे बघा अळ आलेला आहे. आता इथे इथे ग आणि झ तर गेलेला आहे, म्हणजे राहिलं ब. याचा अर्थ अळ साठी काय आलेला असेल, ब येईल. ठीक आहे. आणि त्यानंतर आहे ज, ज इथे आहे, इथे काय शिल्लक राहिलं क, तर ज साठी येईल क. म्हणजे आपण शळजला कसं लिहू, ड ब क. तर डबक आहे का इथे, ड ब क इथे नाही आहे, इथे ब क ड आहे. तर ब क ड होऊ शकते की ऑप्शन मध्ये उलट क्रम काहीतरी दिला असेल, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हा इथे करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 9. एका सांकेतिक भाषेत एस यू एन सन हा शब्द एक्स वाय झेड लिहितात. इथे लिहूया आपण एस यू एन सन ला लिहिण्यासाठी एक्स वाय झेड वापरतात. टीईएन टेन ला लिहिण्यासाठी वाय डब्ल्यू व्ही वापरतात. बट ला लिहिण्यासाठी झेड डब्ल्यू के वापरतात. आणि तर आपल्याला विचारलं आहे SET सेट कसं लिहा. ठीक आहे. आता पहिलं तुम्ही अशा पद्धतीने लिहून घ्यायचं.
आताच आपण जे गणित बघितलं मराठीमधलं तसंच हे करा. म्हणजे सगळ्यात आधी बघायचं की तीनही मध्ये काय कॉमन आहे, पहिला, दुसरा आणि तिसरा तीनही शब्दामध्ये काय कॉमन आहे ते पहिलं पाहायचं. तर तिन्ही मध्ये जर बघितलं इथे यस आहे, इथे नाही आहे. पहिल्या याच्यातच बघायचं की बाकी दोन मध्ये आहे का. जसं इथे यू आहे, इथे यू नाही पण इथे आहे, ते नाही घ्यायचं. इथे एन आहे, इथे आहे पण इथे नाही आहे, म्हणजे तीनही मध्ये कॉमन नाही आहे. मग अशाच काय करायचं, पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये शब्दात बघायचं काय कॉमन आहे, फर्स्ट आणि सेकंड मध्ये. ठीक आहे. तर फर्स्ट आणि सेकंड मध्ये जर बघितलं तर इथे एन आहे, इथे एन आहे. आणि मग इकडे बघा सांकेतिक मध्ये काय कॉमन आहे, तर इथे वाय आहे आणि इथे वाय आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की एन साठी वाय आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये झाला. आता काय करा, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये, सेकंड आणि थर्ड मध्ये काय कॉमन आहे, दुसऱ्यातनं तिसऱ्यामध्ये. सेकंड आणि थर्ड मध्ये जर बघितलं तर टी आहे, इथे टी आहे, इथे टी आहे. मग इथे बघा दुसऱ्या तिसऱ्यामध्ये काय कॉमन आहे, इथे डब्ल्यू, इथे डब्ल्यू, म्हणजे टी साठी आलेला आहे डब्ल्यू. आता काय करा की फर्स्ट आणि थर्ड मध्ये बघा, पहिला आणि तिसरा शब्द फर्स्ट आणि थर्ड मध्ये जर बघितलं तर इथे कॉमन आलेला आहे, इथे यू आहे आणि इथे यू आहे. आणि यामध्ये काय कॉमन आहे, इथे झेड आहे आणि इथे झेड आहे. म्हणजे याचा अर्थ यू साठी आलेला आहे झेड. ठीक आहे. तर हे आपल्याला मिळालेलं आहे. आता आपल्याला लिहायचं आहे एसीटी सेट. तर इथे यस आहे, यस साठी आपण इथे काढलेलं नाही, पण इथे बघा इथे यस शिल्लक राहिला, इथे यस, याचा अर्थ यस साठी एक्स आहे. म्हणजे इथे यस साठी आपण काय घेऊया, एक्स घेऊया. ठीक आहे. त्यानंतर आहे ई, ई इथे आहे, इथे ई शिल्लक राहिला, इथे व्ही शिल्लक राहिला, याचा अर्थ ई साठी व्ही राहील, म्हणून आपण ई साठी घेऊया व्ही. त्यानंतर इथे बघा टी, टी साठी आपल्याला काय आलेलं आहे, टी साठी डब्ल्यू, म्हणून एक्स व्ही इथे येईल डब्ल्यू. तर एसीटी हा शब्द एक्स व्ही डब्ल्यू असा लिहू. तर एक्स व्ही डब्ल्यू कुठे ऑप्शन मध्ये आहे का, एक्स व्ही डब्ल्यू, एक्स व्ही डब्ल्यू ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया या एक्सरसाइज मधील शेवटचा प्रश्न, दॅट इज क्वेश्चन नंबर 10. तर एका सांकेतिक भाषेत दगड हा शब्द दर फगड लिहितात. आपण इथे लिहून घेऊया दगड. दगडला जर लिहायचं आहे तर ते लिहिलेलं आहे द र फ ग ड असं. ठीक आहे. त्यानंतर गुलाबला लिहितात गुर फुलाब. गुलाब जर लिहायचं आहे तर त्याच्यासाठी लिहिलेलं आहे गु र फु ला ब, गुर फुलाब असा लिहिलेला आहे. पिवळा हा शब्द कसा लिहिला आहे, पिवळा जर लिहायचा आहे तर पिवळासाठी सांकेतिक भाषेत लिहितात पीर पिवळा, पी र पी व ळा. ठीक आहे. तर तुम्हाला म्हटलेलं आहे नूतन कसं लिहाल. ठीक आहे. नूतन हा शब्द कसा लिहाल ते इथे विचारलेलं आहे. आता इथे द साठी द असा इथे संबंध लागणार नाही, इथे आपल्याला दुसऱ्या पद्धतीने विचार करायचा आहे. तर इथे बघा काय आहे की इथलं पहिलं अक्षर द जसं तसं आलेलं आहे आणि तिसरं अक्षर गड इथे जसंच तसं आलेलं आहे. फक्त इथे र आणि फ जास्त आला, र फ, म्हणजे इथे ग साठी इथे र फ वापरलेला आहे. ठीक आहे. आता र फ म्हणजे काय होते बघा, इथे जे मधलं अक्षर आहे ग, ग साठी आलेलं आहे र फ. ठीक आहे. ग म्हणजे ग अधिक, र फ म्हणजे र अधिक फ झालेला आहे. इथे बघा ग ला ऊची मात्रा झाली आहे, इथे जशी तसं आहे, म्हणजे पहिलं अक्षर जसं तसं आहे आणि लाभ, लाभ जसं तसं आहे. फक्त इथे काय घ्यायचं आपल्याला, सॉरी इथे गड, गड इकडे जसं तसं आलेला, फक्त रफ जास्त वापरलेला आहे, इथे रफू जास्त वापरलेला आहे. ठीक आहे. बाकीचे जसे तसेच आहेत, फक्त पहिलं अक्षर आणि शेवटचे दोन अक्षर यांच्यामध्ये इथे रफ आलेला आहे, इथे रफू आलेला आहे. पिवळा मध्ये बघा इथं पी जसा तसा आणि हा वळा, वळा शेवटी जसा तसा आहे. ठीक आहे. आणि मध्ये आलेला आहे जास्तचा र फी. आता हे कसं आलेलं आहे बघा, इथे आलेला आहे जास्तचा र फ, इथे आलेला आहे र फू. ठीक आहे. इथे आलेला आहे र फी जास्त आलेला आहे, बाकी जसंच तसं आहे. तर इथे काय केलेलं आहे, पहिलं अक्षर बघा इथे द, अ ची मात्रा आहे. ठीक आहे. म्हणजे र फ म्हणजे र आणि फ, र अधिक फ अधिक अ चीच मात्रा आहे. ठीक आहे. इथे ग मध्ये उ ची मात्रा दिलेली आहे, म्हणून इथे रफू, रफू मध्ये दुसरा अक्षर जे फ त्याला उ ची मात्रा दिली आहे फू. इथे बघा पिवळा, पिवळा मध्ये प ला ई ची वेलांटी आहे, मग इथे जे
आपण फ घेतलेला आहे, त्या फ ला ईची वेलांटी दिलेली आहे, तर र फी झालेला आहे. म्हणजे पहिल्या अक्षराचं जे काना मात्रा वेलांटी आहे ती र फ ला आपण इथे दिलेली आहे. ठीक आहे. तसंच इथे बघा, पहिलं अक्षर इथे उ ची मात्रा आहे, मग ही मात्रा या फ ला जाईल. मग ते काय होईल, इथलं पहिलं अक्षर जसं तसं राहील, न जसाचा तसा राहील, सॉरी नू जसाचा तसा राहील, पहिलं अक्षर जसं तसं. मग आपल्याला इथे पहिल्या अक्षरांचा र फ घ्यायचा आहे, पण पहिल्या अक्षराला जी मात्रा आहे किंवा वेलांटी आहे किंवा उकार आहे तो फ ला द्यायचा आहे. मग इथं आला र फ आणि या फ ला ही उ ची मात्रा दिली. ठीक आहे. त्यानंतर त आणि न शेवटी जसंच तसं, त न जसंच तसं. तर नू र फू त न, नू र फू त न, नू र फू त न, म्हणजे हा ऑप्शन नंबर जो 2 आहे हे होईल यामध्ये याचं करेक्ट आन्सर.